जाते मग हा? हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर मी आलेली आहे माहेरी आणि तुम्ही बघू शकता इथे मी आणि माझी मुलगी छान आम्ही असा झोका खेळतोय. तर हा झोका आहे पंचमीचा. तर आज ना मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या माहेरी नेमकं कशी पंचमी साजरी केली जाते. पण त्या अगोदर तुम्हाला एक मोठी विशेष गोष्ट सांगायची म्हणजे की मीच अगदी 12 वर्षानंतर झोका खेळते बरं का. म्हणजे माझ्या लग्नाला आता 12 वर्ष झाले आणि 12 वर्षानंतर मी पहिल्यांदा झोक्यावर बसले. खूप आनंद होते. झोक्यावर बसताच मला माझं बालपण आठवायला लागलं. कशा पद्धतीने आम्ही झोका खेळायचो आणि त्याच पद्धतीने छान असं मी माझ्या मुलींसोबत, बहिणीसोबत झोका खेळलेली आहे. तर चला मी तुम्हाला सांगते की नेमकं माझ्या माहेरी पंचमी ही कशी साजरी केली जाते. आता माझ्या माहेरी जे आहे ना, तर प्रत्येक गावोगावची रीत कदाचित वेगळी असेल. पण माझ्या माहेरी कशी रीत आहे, तर ते मी तुम्हाला सांगते. तर इथे जे आहे ना, तर मुलींना आता ज्या मुली सासरी नांदायला गेलेल्या आहेत, तर त्यांना त्यांच्या माहेरकडनं कुणी ना कुणी मुराळी जातो. मुराळी म्हणजे तिचे वडील, भाऊ किंवा काका हे असे कोणी घरातले जे व्यक्ती असतात ते तिला आणायला जातात. पंचमीच्या दिवशी 1-2 दिवस अगोदर राहिले की तिला माहेरी घेऊन येतात. छान जे आहे ते तिला पंचमी निमित्ताने बांगड्या भरतात, तिला छान साडी घेतात आणि पंचमीच्या दिवशी ना पुरणपोळीचा सण करतात, वारुळाची पूजा करतात आणि माझ्या माहेरी आणखी एक विशेष गोष्ट आहे. ती म्हणजे असं की माझ्या माहेरी ना पंचमीच्या दिवशी एक पारावरती बारी बोलली जाते. आता बारी कदाचित कुणाला माहिती नसेल आणि जे गावाकडे राहतात त्यांना माहिती देखील असेल. आता मारुतीचा पार असतो. आता पार याला दुसरा कुठला शब्द आहे का हे मला माहिती नाहीये. पण मी लहानपणापासून पारच ऐकत आले. त्यामुळे मी तुम्हाला म्हणेल की मारुतीचा पार. आता तो पार कसा असतो, तर तो पार ना दगडाचं जे आहे तर फाडीचं बांधकाम असतं असं आणि त्याच्यावर जे आहे तर देवस्थान मारुतीचं असतं आणि तिथे जे आहे तर त्या पारावर बसून किंवा खाली थोड्या अंतरावर बसून काही आपले वृद्ध म्हणजे आपले आजोबा किंवा बाबा हे असे जे वयस्कर माणसं असतात ते तिथे बसून छान अशी पारी ही बोलतात. आता पारीचे जे काही शब्द असतात तर ते पूर्ण नागोबाड याच्यावर आधारित असतात आणि पूर्ण गावातील जे काही असतात ना वडीलधारे ज्यांना आवड आहे ऐकण्याची ते सगळे तिथे जमा होतात आणि ऐकायला येतात. तर माझी आजीला खूप आवड आहे. तर माझी आजी जायची आणि तिच्याबरोबर मी देखील जायचे. तर अशा काही पद्धतीने माझ्या माहेरी पंचमी ही साजरी केली जाते. मी खूप छान 12 वर्षानंतर पंचमी ही एन्जॉय केली. कारण 12 वर्षानंतर पहिल्यांदाच मी माझ्या माहेरी पंचमीला होते. कारण शहरामध्ये कोणी जास्त काही मानत नाही असं. आणि त्यामुळे मला कोणी पाठवतही नव्हतं पंचमीला खरं ते सांगायचं. आणि आज मी काही कामानिमित्त आलेले आहे माझ्या माहेरी आणि त्यामुळे जे आहे तर मला पंचमीच्या सणाला देखील इथे राहता आलं. तर असं काही इथे छान मी पंचमीचा सण साजरा केला. छान झोके खेळलो. त्यानंतर बरंचसं काही आता हा झोका देखील पहिल्यांदाच इथे बांधलेला आहे बरं का. हा घरापासून थोडा अंतरावर आहे. कारण या अगोदरचे जे झोके आहेत ना, तर आमच्या अंगणासमोरच एक मोठं लिंबाचं झाड आहे आणि त्याला आमचा झोका असायचा. पण मात्र त्याला ना यावर्षी तिथे बसलेला आहे मोहोळ. मोहोळ आहे आगे मोहोळ आणि त्यामुळे जे आहे तर ज्या फांदीला आम्ही झोका बांधायचो त्याच फांदीला ते बसले आणि त्यामुळे जे आहे तर आम्हाला झोका हा थोडा घरापासून अंतरावर जो आहे तर तो बांधावा लागला. आता इथे समोर बघा माझ्या मुली कशा मामासोबत एन्जॉय करतायत, छान खेळतायत. मुलींची देखील माझ्या माहेरी आल्यावर खूप धिंगामस्ती असते. त्यांच्या मावशीसोबत, मामांसोबत खूप रमतात त्या आणि खूप छान पद्धतीने जे आहे तर त्यांना खूप भारी वाटतं. त्यांच्यासोबत मामा आणि मावशी असल्या ना, की त्यांना मम्मीची देखील गरज लागत नाही बरं का. असं काही त्या छान रमतात. येऊ का मग? जाते मग हा? जाऊ माझी बा ती राहिली ना बाई, ती राहिली ना बाई, आमचं लाडकं पिल्लू राहिलं ना बाई, लाडकं झालं. हिला इथंच ठेवायचं का? तर इथे छान आम्ही आमची पंचमी साजरी केली आणि आता पुन्हा निघालोय माझ्या सासरी जाण्यासाठी. तर इथे जे आहे ना, तर हा क्षण मी इथे माझ्या कॅमेरामध्ये जे आहे तर शूट करून घेतलाय आणि खरंच हा माझ्यासाठी खूप अनमोल आहे. कारण आईची माया ही ना माणसाला कधीच मिळत नाही. दीदी कितीही इकडे बघ. काहीही असू द्या, आपण कितीही काय म्हणतात मोठे झालो तरी त्यांच्यासाठी आपण लहानच असतो आणि आईच्या मायेची सर मात्र कशालाच नाहीये. आणि त्यामुळे जे आहे तर मी गावी आले की प्रत्येक शूट घेते. भले तो कसाही का असेना, पण माझ्यासाठी खूप अनमोल असतो. कारण
ते दिवस ना पुन्हा वापस येत नाहीत, म्हणजे गेलेले दिवस ते पुन्हा परत येत नाही. त्यामुळे जसं असेल तशा परिस्थितीत मी ते शूट घेत असते. तर बघा मला जातानाही ते काय मिळालेलं आहे. तर हे आहे ड्रॅगन फ्रूट जे आपण खातो ना त्याची शेती. तर ही मी पहिल्यांदाच बघितली. कारण ना मी ज्या रस्त्याने येत असते ना, तर त्या रस्त्याने मी आता ह्यावेळेस आलेली नाही. माझ्या भावाने एक शॉर्टकट दाखवला. तो बोलला, की "आपण या शॉर्टकट रस्त्याने जाऊयात." आणि त्यामुळे आमची गाडी आम्ही दुसऱ्या दिशेने वळवली आणि आम्ही तिकडनं येत होतो. तेव्हा मला जात असताना हे बघा ड्रॅगन फ्रूट जे आहे ना, तर त्याची शेती दिसते. तुम्ही बघू शकता पहिल्यांदाच बघितली मी आणि खूप आनंद झाला. त्यामुळे म्हटलं चला शूट घेऊयात आणि आपल्या प्रेक्षकांना देखील दाखवूयात, ज्यांनी कुणी बघितले नसतील ते देखील बघतील, की नेमकं ते फ्रूट झाडाला कसे येतात. तर बघा कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.